Good morning, student. Welcome to all of you in Standard 7 subject English. Today we are going to teach very interesting and adventurous story. I think you all have seen the Hollywood movie of Monkey King, Journey to the West. So, we are going to learn the small part of novel known as Journey to the West. Page number 70. Here, some introductory part is given. So, first we see introductory part. 1.4 Journey to the West. Much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Wukong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Cheng. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? तर मुलांनो, आज आपण 1.4 जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील प्रवास हा पाठ पाहणार आहोत. आता याच्यात काय सांगितलं आहे बघा. मच ऑफ द वर्ल्ड लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश. जगामधलं बरंचसं साहित्य आहे हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट ॲन इपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट. तर आपण या पॅसेजमध्ये एक इपिक नॉवेल म्हणजे महाकादंबरी, जर्नी टू वेस्ट नावाची महाकादंबरी आहे, त्याच्यातला एक छोटासा भाग आपण पाहणार आहोत. इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर, आणि या जर्नी टू द वेस्टमधलं एक प्रमुख पात्र आहे सन वुकॉंग और मंकी किंग. दिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. आणि हे जी कादंबरी आहे, नॉवेल, हे जे पुस्तक आहे हे चायनीज लिटरेचरमधलं म्हणजे चीन साहित्यामधलं एक क्लासिक आहे. क्लासिक म्हणजे उत्कृष्ट असं साहित्य आहे. इट वॉज रिटन इन. तर हे जे पुस्तक आहे हे 16व्या शतकात 16th सेंचुरीमध्ये वू चेंग या ऑथरने लिहिलेलं आहे. आणि या पॅसेजमधले डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ ए फ्यू थिंग यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक. तुम्ही इतिहासामध्ये युआन चॉंग याचा अभ्यास केलेलाच आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला थोडंसं आठवलं असणार. सो लेट्स बिगिन द चॅप्टर जर्नी टू द वेस्ट, पेज नंबर 18. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. तर आपण जेव्हा जर्नी टू द वेस्ट असा शब्द वाचतो, जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील प्रवास, तर असा शब्द जेव्हा वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे नॅचरली स्टार्ट थिंकिंग, स्वाभाविकपणे विचार करू लागतो वेस्टर्न कंट्रीचा, लाईक इंग्लंड अमेरिका, म्हणजे इंग्लंड अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांचा आपण विचार करतो, कारण आपल्याला इंग्लंड आणि अमेरिका हे वेस्टर्न कंट्रीज आहेत म्हणून. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण या ठिकाणी पश्चिम या शब्दाचा, वेस्ट या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्याला जे पूर्वेकडे देश आहेत, द कंट्रीज टू अवर ईस्ट म्हणजे आपल्या देशाला पूर्वेकडे जे देश आहेत त्यांना आपण वेस्ट आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर कंट्री.
तर ही जी पर्टिक्युलर जर्नी आहे, म्हणजे ही जी पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, जर्नी म्हणजे प्रवास. तर हा जो विशिष्ट प्रवास आहे, हा प्रवास हा चायनावरून आपल्या देशातला म्हणजे आपल्या भारतामध्ये होणारा प्रवास होता. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन चॉंग. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग याने हा प्रवास केला होता. In those days, traveling from China to India was not an easy task. तर त्या दिवसामध्ये, इन दोज डेज म्हणजे त्या दिवसात किंवा त्या काळी, चायना टू इंडिया हा जो प्रवास होता, चीनमधून भारतापर्यंतचा प्रवास होता, हे काय इझी टास्क नव्हतं, म्हणजे सोपं काम नव्हतं. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands of miles on foot or horseback, crossing desert, crossing snow-clad mountains, crossing strange unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? तर त्या काळचा हा जो प्रवास होता, म्हणजे चीनमधून भारतात येणे आता सोपं झालेलं आहे. आता आपण पटकन चीनमधून भारतामध्ये पटकन येतो, पण त्यावेळेचा हा जो प्रवास होता, हा काही सोपा नव्हता, सोपं काम नव्हतं. कारण त्या काळी प्रवास कसा करायला लागायचा, तर एकतर पायी, ऑन फूट और हॉर्सबॅक म्हणजे घोड्यावर किंवा पायी प्रवास, एवढा हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. आणि तो प्रवास पण कसा, तर वन हॅड टू ट्रॅव्हल 1000 of miles on foot, on horseback, क्रॉसिंग डेझर्ट्स म्हणजे वाळवंटे ओलांडत, डेझर्ट्स म्हणजे वाळवंटे, अनफॅमिलियर रिजन्स, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स, स्नो क्लॅड म्हणजे हिमाच्छादित, तर हिमाच्छादित पर्वत ओलांडत. त्याचप्रमाणे क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन म्हणजे क्रॉसिंग स्ट्रेंज म्हणजे चमत्कारी, अपरिचित प्रदेश असं ओलांडत, जिथे युजिंग रोड्स वेअर बँडिट अँड रॉबर्स रोम, जिथे कोण असायचे, लुटारू आणि डाकू फिरत असत. अशा रस्त्यावरचा प्रवास कसा करावा लागायचा, पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागायचा. हू विल डू इट? आणि हे असं कोण करणार, असा प्रवास कोण करायला बघायचं नाही. बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. पण युआन चॉंगचं एक काय होतं, ड्रीम होतं. ड्रीम म्हणजे स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. आणि म्हणून त्याची इच्छा होती, त्याचं एक स्वप्न होतं की बौद्ध धर्माचं जे पवित्र ग्रंथ आहेत, बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे पवित्र ग्रंथ किंवा पवित्र साहित्य, तर त्याला बौद्ध धर्माचं जे पवित्र ग्रंथ आहेत ते त्याला इंडियातून, टू हिज होमलँड इन चायना म्हणजे त्याचं जे देश आहे, मातृभूमी आहे चायना, त्या चायनाला त्याचे धर्मग्रंथ भारतामधून, इंडियामधून त्याला न्यायची त्याची इच्छा होती. इट वॉज अ लाईक पिलग्रिमेज टू हिम. आणि ही त्याच्यासाठी पिलग्रिमेज म्हणजे धार्मिक यात्रा. तर ही त्याच्यासाठी काय होती, धार्मिक यात्रा होती. युआन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. युआन चॉंगने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी हा प्रदीर्घ, लॉंग अँड डिफिकल्ट आणि खडतर असा प्रवास त्याने हाती घेतला होता, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. फॉर 17 long years ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. आणि त्याचं हे जे स्वप्न साकार करण्यासाठी त्याला एकूण 17 वर्षाचा प्रवास करावा लागला. म्हणजे कष्ट आणि त्याचं जे मार्ग होता त्याच्यामध्ये त्याला बरेच हार्डशिप्स म्हणजे कष्ट सहन करावे लागले. 17 वर्ष एक प्रवास त्याने केला. ही ट्रॅव्हल अक्रॉस द गोबी डेझर्ट, देन अलॉंग द टिएनशान माउंटेन रेंज अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड थ्रू रिजन दॅट आर नाऊ किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान
अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. तर 17 वर्षाचा प्रवास त्याला करावा लागला. भारतात येण्यापूर्वी त्याने आधी सुरुवातीला गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने काय केलं, टियानशान पर्वतरांगामधून प्रवास केला. आणि नंतर सिल्क रोड म्हणजे असा खूप असा मोठा रोड होता, प्रदीर्घ असा सिल्क रोड, रेशीम मार्गावरून त्याने प्रवास केला. तुम्ही 6वीच्या इतिहासामध्ये हा सिल्क रोड तुम्हाला माहितीच आहे. आता त्या सिल्क रोडवर आता सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश आहेत. तर अशा प्रांतामधून त्याने भारतात येण्यासाठी, म्हणजे चीनमधून भारतात येण्यासाठी त्याने एवढ्या प्रदेशातून त्याने प्रवास केला. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. भारतात आल्यावर सुद्धा त्याने भारतात विविध ठिकाणी प्रवास केला आणि बऱ्याच ठिकाणची महत्त्वाची हस्तलिखिते, मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित, तर बरीचशी त्यांनी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. The way back home was also equally difficult, but Yuan Chang managed to reach China safely along with the scripture. This was a great achievement. तर आपण मगाशी पाहिलं की युआन चांग हा कशासाठी आला होता इंडियामध्ये, तर बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स गोळा करायला आला होता. आणि त्याप्रमाणे तो इंडियामध्ये आला आणि त्याने बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स, काही इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स त्याने गोळा केले. आणि आता त्याला कुठे जायचं होतं, तर त्याच्या होमलँडला जायचं होतं, म्हणजे चायनाला जायचं होतं. म्हणजे आता त्याला पुन्हा प्रवास होता इंडिया टू चायना. आणि हा प्रवाससुद्धा कसा होता, इक्वली डिफिकल्ट, म्हणजे तेवढाच खडतर होता. बट युआन चांग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर. पण युआन चांगने त्या हस्तलिखितासोबत सुरक्षित पोचला हे त्याने साधलं. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि हे त्याचं खूप मोठं महान यश होतं. अचिव्हमेंट म्हणजे काय, तर यश म्हणतात त्याला, तर महान यश होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि एवढा मोठा प्रवास 17 वर्ष, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की 17 वर्ष प्रवास करायला लागला त्याला या यात्रेसाठी. तर हा प्रवास कसा आहे, अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय असा प्रवास होता. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चांग इन द क्वेस्ट. आणि म्हणूनच लोकांना असं वाटतं की त्याच्या या प्रवासामध्ये त्याला गॉडने मदत केलेली आहे, म्हणजे देवानी मदत केलेली आहे. आणि सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे दैवी शक्ती ज्या असतात, त्या दैवी शक्तींनी युआन चांगला त्याच्या या शोधामध्ये, त्याच्या या प्रवासामध्ये, प्रदीर्घ प्रवासामध्ये मदत केली होती. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फॉक टेल्स. तर याच्यामधूनच अनेक लोककथा जन्माला आल्या. जे लोकांना असं वाटतं की देवानी आणि दैवी शक्तीने मदत केली, याच्यातूनच अशा लोककथा जन्माला आल्या, फॉक टेल्स जन्माला आल्या. सेंचुरीज लेटर अन इपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट दिस फेमस पिलग्रिमेज. तर बऱ्याच वर्षानंतर, सेंचुरी लेटर म्हणजे काही शतकानंतर, या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास म्हणजे जर्नी टू द वेस्ट या नावाची कादंबरीच लिहिली गेली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी टेल्स. आणि या नॉवेलमध्ये म्हणजे या कादंबरीमध्ये बऱ्याच लोककथांचा उपयोग करण्यात आलेला आहे. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि त्यामुळेच हे जे नॉवेल आहे, ही जी कादंबरी आहे आणि तिच्यातल्या ज्या स्टोरीज आहेत त्या अजूनही फार पॉप्युलर आहेत, व्हेरी पॉप्युलर, लोकप्रिय आहेत. द नॉवेल टेल अस दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स who are eager to kill and gobble up the holy monk.
तर कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला, तर पवित्र साधू म्हणजे कोण, तर युआन चॉंग. तर या युआन चॉंगला ठार करण्यासाठी इगर टू किल अँड गॉबल अप म्हणजे खाऊन टाकणे किंवा चट्टामट्टा करणे. तर त्या होली मॉन्कला मारून टाकण्यासाठी किंवा त्याला खाऊन टाकण्यासाठी बऱ्याच राक्षस, डेमन्स म्हणजे काय, तर राक्षस, आणि इव्हिल पॉवर्स, दुष्ट शक्ती. तर या दुष्ट शक्ती आणि बरेच राक्षस असतात. हू वुड सेव्ह हिम, याचा बचाव कोण करणार, हू वुड वँक्विश द डेमन्स, आणि या डेमन्सचा, या राक्षसांचा पूर्ण पाडाव कोण करेल. वेल द गॅनियन डेटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट. पण असो, ही दयेची देवता आहे, गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता. या दयेची देवता होती गॉनियन डेटी. या गॉनियन डेटीने ही सर्व काळजी घेतली आहे. शी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल, सन वुकॉंग और द मंकी किंग, झू बज्जी और पिक्सी, अँड शा उजिंग और सॅन्ड प्रिस्ट. तर ही जी गॉनियन डेटी होती, या डेटीने या कामासाठी म्हणजे युआन चॉंगला पूर्ण चायनापर्यंत पोचवण्यासाठी तिने 3 व्यक्तींची नेमणूक केलेली होती. कोणाची होती, तर त्याच्यामधला एक होता, 3 स्पेशल पीपल होते, म्हणजे खास माणसं होती. त्याच्यातला पहिला होता सन वुकॉंग म्हणजेच किंवा त्याला म्हणतात मंकी किंग, झू बज्जी त्याला किंवा पिक्सी, आणि शा उजिंग किंवा सँड प्रिस्ट म्हणजे धुळीचा साधू. या 3 व्यक्तींकडे या दयेच्या देवतेने, गॉनियन डेटीने हे काम सोपवलं होतं. नाऊ दीज 3 कॅरेक्टर आर नो सेंट्स. आता ह्या ज्या 3 व्यक्ती होत्या, ह्या काही संत वगैरे नव्हते. इन फॅक्ट थ्रू दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. तर ह्या सगळ्यांकडे जी 3 माणसं होती, 3 व्यक्ती होत्या, ह्या काही संत नव्हत्या, पण त्यांच्याकडे अतींद्रिय शक्ती म्हणजे दैवी शक्ती होती, सुपरनॅचरल पॉवर होत्या तिघांकडेही. आणि ते आर नोन ट्रबल मेकर्स, आणि ते उपद्रवी म्हणून सुद्धा ज्ञात होते, म्हणजे ते त्रास द्यायचे लोकांना. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन, आणि म्हणूनच त्यांना हेवनमधून, हेवन म्हणजे स्वर्गामधून त्यांना हाकलून दिलं होतं, कारण ते त्रास द्यायचे म्हणून. However, the kind deity Gonian has offered each of them one more chance. आणि तेव्हा जाळू देवता गॉनियन, ही जी देवी आहे, या देवीने त्यांना एक संधी देण्याची, प्रत्येकाला एक संधी देण्याचं तिने ठरवलं. या संधी तिने दिली. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. तर तिने या 3 व्यक्तींना काय सांगितलं की जर तुम्ही या होली मॉन्कला, म्हणजे हे जे पवित्र साधू आहे हा युआन चॉंग, याच्या यात्रेमध्ये, पिलग्रिमेज टू इंडिया यांच्या या साधूच्या भारत यात्रेमध्ये तुम्ही जर त्याला मदत केली आणि तुमच्या पॉवरचा चांगल्या कामासाठी, गुड वर्कसाठी वापर केला, तरच तुम्हाला स्वर्गामध्ये, हेवनमध्ये रिटर्न येता येईल, असं तिने सांगितलं. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर हॅव ॲग्रीड टू बी युआन चॉंग डिसिपल अँड टू हेल्प युआन चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. आणि म्हणूनच शेवटी त्या 3 व्यक्तींनी युआन चॉंगचं काय, डिसिपल्स म्हणजे शिष्य होणे स्वीकारलं, आणि युआन चॉंगच्या या कठीण प्रवासात, डिफिकल्ट जर्नीमध्ये त्यांना मदत केली.
आणि they have and sure enough they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land India. आणि हे या इंडियामध्ये जाण्याच्या प्रवासात भारताच्या पवित्र होली लँड म्हटलेलं आहे. आपली जी भूमी आहे ही होली लँड आहे, पवित्र भूमी आहे. तर या भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना असे अनेक काय सांगितलं आहे, थ्रिलिंग म्हणजे थरारक, एक्सायटिंग शोभक आणि ह्युमरस म्हणजे गमतीदार, ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसे. तर अशी त्यांना बरीच अशी साहसे, काही थरारक साहसे, गमतीदार साहसे करावी लागली, ती यामध्ये वर्णन केलेलं आहे. नाउ वी विल स्टॉप हियर. We will continue the story in next lecture. You read this story, then solve this exercise. Thank you. Take care. Second part video will be uploaded soon.